हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी जालिंदर कोयले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो. आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 2. तर यामध्ये आपण फाइंड आउट करणार हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फॉर पॅरामेट्रिक फंक्शन. बरोबर आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून तर एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 1पर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या. त्यांना हे पुढील प्रॉब्लेम समजण्यासाठी खूप मदत होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 2. तर बघा काय क्वेश्चन नंबर 2. फाइंड d2y अपॉन dx स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग. तर फर्स्ट प्रॉब्लेम दिला बघा x इज इक्वल्स टू a इंटू थीटा मायनस साइन थीटा अँड y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस कॉस थीटा. तर चला सॉल्व करूया. बघा तर एक गिवन प्रॉब्लेम आहे x अँड y पण विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे. बरोबर आहे. तर आपण यूज करणार डिफरन्शिएशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू म्हणजे एक्सचा डिफरन्शिएशन फाइंड आउट करणार विथ रिस्पेक्ट टू थीटा आणि वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू थीटा. नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो dy अपॉन dx. तर dy अपॉन dx आपण काय घेणार dy अपॉन डी थीटा इज इक्वल अपॉन dx अपॉन डी थीटा. तर व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला भेटेल dy अपॉन dx. तर चला फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर बघा इथं भेटेल dx अपॉन डी थीटा इज इक्वल टू डी थीटा ऑफ a इंटू इन ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. बरोबर आहे. अँड dy अपॉन डी थीटा इज इक्वल टू डी थीटा ऑफ a इंटू 1 मायनस कॉस थीटा. बरोबर आहे. तर चला पुढे सॉल्व करूया. ए इज अ कॉन्स्टंट टर्म. तर काय घेणार बाय थीटाचं डिफरन्शिएशन 1 आणि साइन थीटाचं डिफरन्शिएशन असतो कॉस थीटा. बरोबर आहे. इकडे dy अपॉन डी थीटा इज इक्वल्स टू ए बाहेर 1चं डिफरन्शिएशन होईल 0 मायनस कॉस थीटाचं डिफरन्शिएशन असतं मायनस ऑफ साइन थीटा. बरोबर आहे. चला पुढे सॉल्व करूया. ॲज इट इज म्हणजे dx अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा आणि dy अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए मायनस मायनस होईल प्लस ए इंटू साइन थीटा. बरोबर आहे. तर चला पुढे सॉल्व करूया. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बघा dy अपॉन dx इज इक्वल टू काय घेणार फॉर्म्युला dy अपॉन डी थीटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थीटा. चला तर dy अपॉन डी थीटा a इंटू साइन थीटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थीटा a इंटू 1 मायनस कॉस थीटा. तर हे गेट कॅन्सल. आपल्याला राहिलेले बघा dy अपॉन dx इज इक्वल टू न्यूमरेटर आहे फक्त साइन थीटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे 1 मायनस कॉस थीटा. तर इथे बघा 1 मायनस कॉस थीटा आहे. तर 1 मायनस कॉस थीटासाठी मी एक फॉर्म्युला कॉस टू थीटा इन टर्म्स ऑफ साइन थीटा काय असतं 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. तर 2 साइन स्क्वेअर थीटाला इकडे घेऊन या. तर मला भेटेल 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. म्हणजे काय 2 थीटा असेल तर इथं होतो थीटा आणि त्यामुळं बघा आपल्याला साइन 2 थीटाचा पण फॉर्म्युला वापरावा लागेल का साइन 2 थीटा इज इक्वल्स टू काय असतं 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. बरोबर आहे. या दोन फॉर्म्युल्यांचा इथं काय होईल वापर होईल. तर बघा काय होईल तर इथे पुटअप करणार आपण 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 आणि इथं भेटेल 1 मायनसचं 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. तर बघा एक कॅन्सल एक साइन हे पण कॅन्सल. तर आपल्याला भेटेल dy अपॉन dx इज इक्वल टू कॉस थीटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थीटा बाय 2 म्हणजेच कॉट थीटा बाय. तर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे d2y अपॉन dx स्क्वेअर. तर आपण करणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा आपल्याला भेटेल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉट थीटाचं डिफरन्शिएशन. तर कॉट थीटाचं डिफरन्शिएशन असतं मायनस कोसेक स्क्वेअर थीटा. तर इथं भेटेल आपल्याला मायनस कोसेक स्क्वेअर
थीटा बाय 2 इंटू डी डी थीटा ऑफ थीटा बाय 2 आणि विथ रिस्पेक्ट टू थीटा आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट करतोय म्हणजे आपल्याला भेटेल डी थीटा अपॉन डी एक्स. बरोबर आहे. तर चला इथं होईल मायनस कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 इंटू याचं होईल 1/2. बरोबर आहे. आणि डी थीटा अपॉन डी एक्स म्हणजे याला फक्त मी असं लिहिणार 1/dx अपॉन डी थीटा. बरोबर आहे. तर हे भेटेल मायनस कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 डिवायडेड बाय 2 आणि डी एक्स अपॉन डी थीटा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो आहे बघा ए इन ब्रॅकेट 1/a इन ब्रॅकेट 1 - कॉस ऑफ थीटा. बरोबर आहे. तर काय होईल बघा समोर, तर इथं भेटेल -1/2 टाइम्स ऑफ ए कोसेक स्क्वेअर थीटा बाय 2 आणि आत्ताच आपण पुटअप केलं 1 - कॉस थीटाच्या जागेवर मी काय पुटअप करू शकतो तर 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. बरोबर आहे. तर 2 आणि 2 होईल 4 आणि साइन स्क्वेअर म्हणजे फायनल आन्सर भेटेल 1/4 टाइम्स ऑफ ए कोसेक रेस टू 4 टाइम्स थीटा बाय 2 हे असेल तुमचं आन्सर. समजतंय. तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा काय सेकंड प्रॉब्लेम, x इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ 80. तर आता व्हेरिएबल आलेला आहे काय टी, तर म्हणजे डिफरन्शिएशन करणार विथ रिस्पेक्ट टू टी. तर घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तर मला भेटेल इकडं dx अपॉन dt इज इक्वल टू 2a इज अ कॉन्स्टंट टर्म म्हणजे आपण घेणार डी डी टी ऑफ टी स्क्वेअर अँड इथं भेटेल बघा dy अपॉन डी टी इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट टर्म इथं होईल डी डी टी ऑफ टी. बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप 2a टी स्क्वेअरचा डिफरन्शिएशन होईल 2t. बरोबर आहे ना. अँड dy अपॉन डी टी इज इक्वल टू 4a ॲज इट इज टीचं डिफरन्शिएशन होईल 1. तर मला भेटलेलं आहे बघा dx अपॉन डी टी इज इक्वल टू 4at अँड dy अपॉन डी टी इज इक्वल टू 4a. बरोबर आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा dy अपॉन dx इज इक्वल टू फॉर्म्युला dy अपॉन डी टी डिवायडेड बाय dx अपॉन डी टी. तर व्हॅल्यू पुटअप करा आपल्याला भेटेल dy अपॉन डी टी आलेला आहे 4 टाइम्स ऑफ ए आणि dx अपॉन डी टी 4at. तर 4a गेट कॅन्सल. तर मला भेटेल dy अपॉन dx इज इक्वल टू 1/t. पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणून आपण घेणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला भेटेल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कशाचा, तर 1/t आहे तर त्याला लिहू t⁻⁻1. तर बरोबर आहे. तर काय होईल बघा, तर t⁻⁻1 म्हणजेच -1 t⁻⁻2 x⁻n x⁻n-1 इंटू टीचं डिफरन्शिएशन हे विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून आपण घेणार dt अपॉन dx. तर बघा काय होईल -1 अपॉन याला लिहिणार आपण टी स्क्वेअर याला घ्या 1/dx अपॉन dt. तर चला 1/t स्क्वेअर इंटू dx अपॉन dt किती आलेला आहे 4 टाइम्स ऑफ 80. तर इथं घेणार 1/4 टाइम्स ऑफ 80. तर फायनल आन्सर आलेले d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -1/4a_t³ हे असेल तुमचं फायनल आन्सर. समजतंय. जर समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर 3, x इज इक्वल्स टू साइन थीटा अँड y इज इक्वल टू साइन क्यूब थीटा ॲट थीटा इज इक्वल टू π/2. तर चला तर आता आपल्याला दिले एक्स दिलेलं आहे, वाय दिले आहे इन टर्म्स ऑफ थीटा. तर आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर बघा इथं भेटेल dx अपॉन डी थीटा इज इक्वल टू ddx ऑफ साइन थीटा अँड इथं dy अपॉन डी थीटा इज इक्वल टू डी डी थीटा. इथं थीटा घ्या चुटून एक्स झाले बघा आणि हे होईल साइन क्यूब थीटा.
बरोबर आहे. तर डी डी थिटा ऑफ साईन थिटाचं डिफरन्शिएशन असतं कॉस थिटा अँड इकडं भेटेल डी वाय अपॉन डी थिटा. तर साईन क्यूब थिटाचं होईल 3 साईन स्क्वेअर थिटा आणि साईन थिटाचं डिफरन्शिएशन होईल कॉस थिटा. बरोबर आहे, समजतं आहे, खूप सिम्पल. बघा आपल्याला भेटलेलं आहे डी एक्स अपॉन डी थिटा, डी वाय अपॉन डी थिटा. आपण कॅल्क्युलेट करणार नंतर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी थिटा. तर व्हॅल्यू पुटअप करा, तर हे 3 साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. बरोबर आहे ना. तर कॉस थिटा गेट कॅन्सल. आपल्याला भेटेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 3 साईन स्क्वेअर थिटा. तर नेक्स्ट अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा भेटेल आता डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट टर्म डी डी एक्स ऑफ साईन स्क्वेअर थिटा. परत फर्स्ट टाइम एक्स रेस टू एन नंतर साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह. तर बघा डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 ॲज इट इज. तर हे होईल 2 साईन थिटा इंटू डी डी एक्स ऑफ साईन थिटा. बरोबर आहे ना. 3 2 जा होईल 6 टाइम्स ऑफ साईन थिटा. साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, पण आपण थिटा कॅल्क्युलेट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून घेणार डी थिटा अपॉन डी एक्स. तर बघा 6 टाइम्स ऑफ साईन थिटा इंटू कॉस थिटा. तर याला मी लिहिणार 1 अपॉन डी एक्स अपॉन डी थिटा. तर चला, तर पुढे काय होईल बघा 6 टाइम्स ऑफ साईन थिटा इंटू कॉस थिटा इंटू 1 अपॉन डी एक्स अपॉन डी थिटा इज कॉस थिटा. तर इथं येईल बघा कॉस थिटा. तर कॉस थिटा गेट कॅन्सल. तर आपल्याला भेटेल डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6 टाइम्स ऑफ साईन थिटा. पण या प्रॉब्लेममध्ये फक्त डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर नव्हता कॅल्क्युलेट करायचा ॲट थिटा इज इक्वल टू π/2. तर पुट थिटा इज इक्वल टू π/2. तर आपण घेणार डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू π/2 इज इक्वल टू 6 टाइम्स साईन ऑफ π/2. तर 6 टाइम्स साईन π/2 इज 1. तर आन्सर येईल किती 6. तर हे असेल प्रॉब्लेम नंबर 3चं आन्सर. तर बघा याला एक अल्टरनेट मेथड पण आहे प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व करण्यासाठी. कशी, तर एक्स दिलेला आहे साईन थिटा, वाय दिलेला आहे साईन क्यूब थिटा. तर मी वाय इज इक्वल टू डायरेक्ट एक्स क्यूब, इथं साईन थिटा म्हणजे साईन थिटा ब्रॅकेट क्यूब म्हणजे एक्स क्यूब पुटअप करू शकतो आणि नंतर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकता विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आपल्याला भेटेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 3x स्क्वेअर, जे आपल्याला इथं भेटलेले बघा 6 टाइम्स ऑफ साईन थिटा. 3x स्क्वेअर भेटल्यानंतर त्याला अगेन डिफरन्शिएट करा 3 आणि तिथं तुम्हाला भेटेल 6x. एक्स म्हणजे काय साईन थिटा, तर हेच आन्सर येतं 6 टाइम्स ऑफ साईन थिटा. ही मेथड पण खूप सिम्पल आहे पण थोडीशी वेगळी आहे. मी काय करतो आहे ट्रॅडिशनल मेथडने तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. सेकंड मेथडची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला मी होमवर्क देतो की आज तेवढं ट्रायल करून बघा की सेकंड मेथडने सुद्धा खूप सिम्पल. तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4. एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू बी साईन थिटा ॲट थिटा इज इक्वल टू π/4. तर विसरित टू थिटा आहे तर काय करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर आपल्याला भेटेल डी एक्स अपॉन डी थिटा. एक कॉन्स्टंट टर्म आहे बघा डी 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 थिटा ऑफ कॉस थिटा अँड इथं बघा डी वाय अपॉन डी थिटा इज इक्वल टू बी कॉन्स्टंट टर्म आहे. इथं घेणार डी थिटा ऑफ साईन थिटा. बरोबर आहे. तर डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू ए ॲज इट इज कॉस थिटाचं डिफरन्शिएशन मायनस साईन थिटा अँड डी वाय अपॉन डी थिटा ॲज इट इज तर बी साईन थिटाचं डिफरन्शिएशन होईल कॉस थिटा. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स अपॉन डी थिटा. तर बघा हे आलेलं आहे बी इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय मायनस ए इंटू साईन थिटा. बरोबर आहे. पुढे काय होईल बघा इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट टर्म कॉस अपॉन साईन इज कॉट थिटा.
आलेला आहे तुमचा dy अपॉन dx. नंतर काय करणार, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर आपल्याला भेटेल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट टर्म ddx ऑफ कॉट थीटा. बरोबर आहे. चला पुढे सॉल्व करूया. तर d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए ॲज इट इज. तर कॉट थीटाचं डिफरन्शिएशन होईल मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर थीटा. आणि विथ रिस्पेक्ट टू बघा एक्स आहे कसं थीटा, म्हणून आपण घेणार डी थीटा अपॉन dx. तर मायनस मायनस प्लस बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थीटा इंटू. तर डी थीटा अपॉन dxला काय घेणार 1 अपॉन dx अपॉन डी थीटा. तर बघा काय होईल बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थीटा. तर हे 1 अपॉन dx अपॉन डी थीटा आलेला आहे बघा मायनस ए साइन थीटा. तर फायनली मायनस बी अपॉन ए स्क्वेअर. तर बघा कोसेक स्क्वेअर थीटा आहे 1 अपॉन साइन थीटा. 1 अपॉन साइन थीटा म्हणजे कोसेक थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक थीटा. तर काय होईल कोसेक क्यूब थीटा. बरोबर आहे. हा असेल तुमचा d2y अपॉन dx स्क्वेअर. परंतु आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं आहे थीटा इज इक्वल टू π/4. तर मी घेणार पुट थीटा इज इक्वल टू π/4. तर बघा d2y अपॉन dx स्क्वेअर ॲट थीटा इज इक्वल टू π/4 इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज कोसेक क्यूब ऑफ π/4. तर बघा काय होईल मायनस बी अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज कोसेक π/4 असतो बघा √2 ब्रॅकेट क्यूब. तर फायनल आन्सर येईल बघा मायनस बी अपॉन ए स्क्वेअर. तर हे होईल ब्रॅकेट क्यूब म्हणजे 2√2 आणि म्हणून फायनल आन्सर येईल मायनस ऑफ 2√2 बी अपॉन ए स्क्वेअर. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय. जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर आज इथेच थांबूया. परत भेटूया फॉर क्वेश्चन नंबर 3 साठी. चला थँक्यू. हॅव अ गुड डे.